करतो, कारण तुम्ही ज्या व्यक्तिमत्वासोबत आहात ते व्यक्तिमत्व छोटं नाहीये, ते व्यक्तिमत्व एकलव्य आहे. कोण आहे? एकलव्य. एकलव्य माहिती आहे का? ज्या एकलव्याने अंगठा, कोणता अंगठा? अंगठा कोणता दिला? हा, डावा की उजवा? कोणता? उजवा अंगठा दिला. कारण उजवा अंगठा जर गेला तर बाण मारता येत नाही. पण या एकलव्याने जी शिक्षा घेतली, जे धनुर्विद्या शिकली, ती कशी शिकला? त्याने फक्त मातीचा पुतळा बनवला. कुणाचा? द्रोणाचार्याचा. कुणाचा? द्रोणाचार्याचा. कशाचा बनवला? द्रोणाचार्य त्याला आयुष्यात भेटलेच नाहीत. तुमची जर दृढ श्रद्धा असेल आणि अटल विश्वास असेल तर मातीच्या पुतळ्यापासून सुद्धा कुठली विद्या शिकता येते. आणि मी सांगतोय असं एकलव्य व्यक्तिमत्व म्हणजे संतोषजी खांडगे साहेब. एकमेव व्यक्तिमत्व. तुम्ही जे मागाल ना ते तुम्हाला मिळेल. बरोबर आहे? तुम्ही ज्ञान मागितलं असं कोणच नाही करत. एवढं अभिजात ज्ञान, बरोबर ना, हे ज्ञान कोण देत नाही. आणि या मराठीच्या नगरात ब्रह्मविद्येचा सुखाल व्हावा, बरोबर ना, अशी सर्वांची काय आहे? इच्छा आहे. आणि हे पण ज्ञान आपण जे कमवलेलं आहे ना ते कुठं गुंतवावं, हे पण ज्ञान कोणी जगामध्ये सक्का भाऊ जरी असला ना ताई, तरी कोण कुणाला देत नाही. पैसा खर्च कसा करायचा ना ते सर्वजण सांगतात. बरोबर आहे? मी एवढंच सांगतो की तुमच्या सोबत जे व्यक्तिमत्व आहे ना ते फार सुंदर आहे. नाव काय त्यांचं? संतोषजी खांडगे साहेब. आयुष्यामध्ये जर संतोष पाहिजे असेल, आयुष्यामध्ये जर आनंद पाहिजे असेल तर संतोष साहेबांसोबत फक्त किती चहा प्या, घरामध्ये बसून सिर्फ 1 कप चाय प्या, तुमच्या आयुष्याचं काय होऊन जाईल? कल्याण होऊन जाईल. इथंच मी सांगतो. सप्रेम सर्वांना जय हरी. वा, टाळ्या वाजवा, जोरदार टाळ्या वाजवा. आदरणीय